अध्यक्षपदासाठी फक्त 9 जागा ओबीसींसाठी राखीव ठेवल्यानं ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 354 जातीत विखुरलेल्या ओबीसींची दुर्दशा होईल असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर आता ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेतलेला माणूस लढणार आहे अशी खंत हाकेंनी व्यक्त केली आहे। सरपंच असेल किंवा ग्रामपंचायतचा मेंबर असेल तो 18 पगड जातीतला ओबीसी दिसणारच नाही। बडी तो कानपिळी ज्यांचा समाज जे काही आत्ता आलेले आहे ते सगळी पदं नोकऱ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जातील। या 354 जातीमध्ये विखुरलेला ओबीसी जो आहे त्याची दुर्दशा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी गती होती तीच गती त्याची होईल अशा प्रकारचं चित्र या निमित्तानं पुढे येत आहे। ओबीसीची जागा आल्यानंतर ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत व्हायची। आता ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेतलेला माणूस की जो माणूस आमदाराचा चेला आहे, जो माणूस वेगवेगळे उद्योगधंदे करतोय, जो माणूस 4 पैसे पाळू नये, ज्या माणसाची दहशत आहे गावगाड्यामध्ये, अशीच माणसं आता निवडणुकीला ओबीसीच्या जागेवर सुद्धा निवडून येतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।